नमो तस्से भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्दस्से। नमो तस्से भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्दस्से। नमो तस्से भगवतो वरहतो सम्मा सम्बुद्दस्से। साधु साधु साधु। तर आजचा दिवस हा कोणता दिवस आहे? उपोषित व्रत दिवस, बुद्ध जयंती। या दिवसाला त्रिविध पावन पौर्णिमा म्हणतात। कोणती? त्रिविध। त्रिविध का म्हणतात? कारण या दिवशी 3 घटना घडल्या। या पौर्णिमेला म्हणजे या कोणती पौर्णिमा आहे? वैशाखी पौर्णिमा। या वैशाखी पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनातल्या 3 घटना आहेत। बुद्ध बनण्याच्या पहिले ज्यांचा जन्म झाला ते कोण? बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांचा जन्म कधी झाला? कोणत्या पौर्णिमेला? वैशाखी पौर्णिमेला झाला। त्यानंतर ज्ञान प्राप्ती कधी झाली? वैशाखी पौर्णिमेला। त्यानंतर त्यांनी आपलं जेव्हा शरीर त्यागलं तेव्हा घोषणा केली की मी परिनिर्वाणस्थ होणार। तो सुद्धा वेळ दिवस कोणता होता? वैशाखी पौर्णिमा। ही वैशाखी पौर्णिमा 3 या घटनांमुळे हिला काय म्हणतात? त्रिविध पावन पौर्णिमा। हिला काय म्हणतात? त्रिविध पावन पौर्णिमा। 3 घटनांमुळे ही पूजल्या जाते, ऐतिहासिक ठरल्या जाते की या 3 घटना या पौर्णिमेला झालेल्या आहेत। या पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम घोर तपश्चर्या केल्यानंतर, किती वर्ष घोर तपश्चर्या केली? 6 वर्ष घोर तपश्चर्या केल्यानंतर थोडं शरीराला निरोगी आणि सुदृढ बनवल्यानंतर भोजन घेऊन कुठे आले? उर्वेला, डोंगेश्वरी वरून उर्वेला या ठिकाणी येऊन एका वटवृक्षाखाली बसले। वटवृक्षाखाली बसल्यानंतर तिथे एक सेनानी ग्राम होते। सेनानी ग्रामचा जो सेनानी नावाचा एक श्रीमंत व्यक्ती होता, त्याला एक मुलगी होती। तिचं नाव होतं, काय नाव होतं? सुजाता। त्यांच्या घरी गाई म्हशी भरपूर होत्या। तो धनवान व्यक्ती होता। सुजाताने अनेक वेळा त्या वडाला नवस केला होता। कोणता नवस केला? लग्न व्हायच्या पूर्वी जेव्हा ती तारुण्यात होती तेव्हा तिने नवस केला, माझं लग्न जर योग्य मुलाशी आणि सुंदर मुलाशी झालं तर मी या वटवृक्षाला दरवर्षी खीरदान करी। लग्न झालं, वाराणसीला देण्यात आली। त्यानंतर
आई वडिलाच्या घरी आल्यानंतर कदाचित तिला बरेच वर्ष मूल झालं नसेल, म्हणून त्या वटवृक्षाला पुन्हा नवस केला, मला जर सुंदर पुत्र जन्माला आला, माझ्या पोटी जर सुंदर पुत्र जन्माला आला, मला पुत्र झाला, पुत्र प्राप्ती झाली, तर मी या वटवृक्षाला खीरदान करेन. आणि ती दरवर्षी जेव्हा मुलगा झाल्यानंतर दरवर्षी ती वटवृक्षाला खीरदान करण्याकरिता आपल्या आईवडिलाच्या घरी येत होती. ती खीरदान करायची. तेव्हा त्याच कालावधीमध्ये सिद्धार्थ गौतम घोर तपश्चर्या समाप्त करून चारिका करत करत त्या गावात पोहोचले. गावात पोहोचल्यानंतर त्या वटवृक्षाच्या खाली शीतल छायेमध्ये विश्राम करू लागले. रात्रभर आराम केला. कोणत्या दिवशी? पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी, म्हणजे कालचा दिवस होता. बोधिसत्व सिद्धार्थ गौतमाचा त्या झाडाखाली विश्राम करण्याचा. नंतर त्याला रात्रभर जेव्हा तिथे रात्र घालवली, तेव्हा त्यांना 5 स्वप्न पडले. त्या 5 स्वप्नाचा अंदाज त्याने बांधला की मला आता ज्ञानप्राप्ती निश्चित होणार, असा अंदाज बांधला. सकाळ झाली. सुजाताच्या दासीला ते वटवृक्ष साफसूत्र करण्याच्या हेतूने, वटवृक्षाच्या आजूबाजूची जागा योग्य साफसुथरी करण्याच्या हेतूने पन्ना नावाच्या दासीला पाठवलं. काय नाव होतं? सुजाताची जी दासी होती तिचं नाव पन्ना होतं. पन्ना नावाच्या दासीला ती जागा साफसुथरी करायला पाठवली. जशी ती सकाळी सकाळी जागा साफसुथरी करायला आली, तेव्हा ती पन्ना नावाची पन्ना नावाची दासी साफसुथरी जागा करायला गेली, तेव्हा तिथे एक तेजोमय कांतीवाला, ज्याच्या चेहऱ्यावर खूप सुंदरता, शरीर सुंदर आणि चेहऱ्यावर तेज असणारा सिद्धार्थ गौतम बोधिसत्व तिला दिसला. तेव्हा ती जागा साफ करायची टाकून दिली आणि मालकीनकडे धावत गेली. धावत धावत जाऊन तिने मालकीनला सांगितले, मालकीन, मी आता त्या झाडाखाली साफसुथरी जागा करायला गेली, तर तिथे एक देवता, सुंदर चकाकी असणारा, जणू काही देवताच आहे, वटवृक्ष देवताच तिथे अवतरला असं मी बघितलं. सुजाताला खुशी झाली. अरे, असं जर असेल की वटवृक्ष देवता जर तिथे अवतरला असेल, तर मी त्याला निश्चितच खीरदान करेल आणि ते माझं महान पुण्य होईल. म्हणून ती 500 गाईचं दूध 250 गाईला, 250 गाईचं 125 गाईला, 125 गाईचं 100, 50 असं करत करत पाजलं असं म्हणतात. असं काही लोक सांगतात. आणि ते दूध, घट्ट दूध, त्या घट्ट दुधाची सुंदर खीर बनवली. आपल्याकडे खीर बनते बऱ्याच लोकांच्या घरी. भात शिजवतात, त्याच्यामध्ये साखर टाकून देतात आणि आणतात साखर. काय आहे? बनते जी खीर आहे, ते राहते तांदळाचं ढासलं आणि हे मध्ये खीर आहे. खीर कशी असते? खिरेनं एकदा खीर खाल्ल्यानंतर 2-3 दिवस भोजन करायची गरज पडत नाही, इतकी एनर्जी असते त्याच्यात. काजू, किसमिस, बदाम, मनुका, पिस्ता
आणि दूध, ओरिजिनल दूध, त्याला फक्त आठवल्या जाते दुधाला. ती एक ओरिजिनल खीर. आपल्या इकडे भातात पाणी टाकून दिलं, साखर टाकून दिली, थोडस दुधाचा एखादी बुटलं टाकून दिलं, झाली खीर तयार. शिरा बनवला, पतला शिरा बनवला, देऊन टाकला खीर. खिरेचं महत्वही माहित नाही आणि खीर कशाला म्हणते हेही माहित नाही, खिरेचे लाभही माहित नाही, त्यामुळे लाभ होत नाही. आजच्या दिवसाला जास्तीत जास्त लोक बुद्धाला खीरदान करतात, उपोषण करतात. त्या उपोषणामध्ये श्यामनगरला आजच श्यामनगरच्या उपासिकांनी भगवान बुद्धाला भोजनदान केलं, परंतु एका उपासकाने विहाराच्या समोरच्या खीरदान केले, त्यांचं भूमिपूजन होतं. खीरदानेचं विशेष महत्व आणि उपासकांना सुद्धा आज खीरदान केल्या जाते, विशेष महत्व आहे. म्हणजे मानल्या जाते की आजच्या पौर्णिमेला सुजाताने खीरदान केली म्हणून आम्ही सुद्धा खीरदान करू. पण तिने खीरदान केली ते कशी होती, तिचा उद्देश काय होता, तर तिने जेव्हा खीरदान करायला ती गेली, सोन्याचं पात्र घेतलं, ती गाडी खीर घेतली आणि खीरदान करायला गेली, तर खरंच तिथे एक तेजोमय कांतीवाला पुरुष होता, सत्पुरुष होता, आणि तो होता सिद्धार्थ गौतम. चेहऱ्यावर तेज, शरीर सुदृढ, तेजोमय चेहरा, देवता जसा काही आभासवर देवता असं तिला वाटू लागलं. खीर दान करताना इतकी प्रसन्न झाली, इतक्या वर्षाचा माझा आता नवस खरोखर पूर्णत्वास गेला. लाभ तर तिच्या इच्छानुसार झाला होता, परंतु नवस फेडायची दरवर्षी, आज माझा पूर्णत्वास गेला म्हणून तिचा नवस फेडणं तिथून बंद झालं. तीच खीर सिद्धार्थ गौतमाने घेतली, पात्र घेतलं आणि सुप्पतिठ्ठ नावाच्या घाटावर, निरंजना नदीच्या काठावर त्या ठिकाणी गेले, जिथं बाया कपडे धुतात असा एक घाट होता आंघोळ करण्याचा, कपडे धुण्याचा. त्या ठिकाणी गेले. जास्त दूर नाही, विहार नदीच्या त्या किनाऱ्यावर आहे आणि ते या किनाऱ्यावर होते. तेव्हा पाणी भरपूर होतं नदीला, आता पाणी राहत नाही. तर त्या ठिकाणी हातपाय धुतले आणि तोंड धुतलं, फ्रेश झाले. नंतर ते खीर खाल्ली तिथे बसून झाडाखाली आणि ते पात्र नदीच्या प्रवाहामध्ये आरामानं सोडून दिलं आणि संकल्प केला. तर भोवरा होता तेवढ्यामध्ये पाण्याचा, जास्त गैर पाणी बाजूला असेल तिथे भोवरा होता, तिथल्या तिथे ते पात्र फिरलं. नंतर त्याने संकल्प केला की हे पात्र जर प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाणार असेल तर मी समजून जाईल, जाणार तर मी समजून जाईल की मला निश्चित ज्ञान प्राप्ती होणार. पात्र सोडलं, पाण्याने थोडस सरकवलं, बस पात्र प्रवाहाच्या दिशेने जाण्याऐवजी विरुद्ध दिशेने गेलं. विरुद्ध दिशेने कोणती वस्तू जात नाही, फक्त धारेच्या विरुद्ध दिशेने मच्छीच उडते, वर चढायला पाहते धार पडत असेल तर. विरुद्ध दिशेने ते पात्र वाहू लागलं. गेल्यानंतर काही दूर एक आश्रम होता, त्या काठावरच काळ नागराज नावाचा नागराज आणि सुप्रभा हे दोघही संन्यासी त्या ठिकाणी वास्तव्य करत होते. त्यांचा आश्रम होता. ते पात्र त्यांच्या आश्रमाजवळ जाऊन बुडाले. काळनाग, नागराजा आणि सुप्रभा यांच्या आश्रमाजवळ जाऊन ते बुडाले. तर त्याचा अंदाज बांधला की मला बुद्धत्व प्राप्त निश्चित होणार. तेव्हा ते 4 वाजताच्या दरम्यान, 4-5च्या दरम्यान त्या नदीच्या काठाकाठाने पलीकडल्या तीरावर जायला निघाले. एक पायवाट होती नदीतून, ती पायवाट कोणाला गोंधळ रे, पायवाट होती ती पायवाट, त्या पायवाटेने निघाले. तेव्हा रस्त्यामध्ये संध्याकाळच्या वेळेला शेतातून वापस गाई म्हशी घेऊन येताना एक व्यक्ती डोक्यावर गवताचा भारा आणि तो पेंड्या बांधलेला गवत घेऊन घराकडे निघाला. तेवढ्यातच
सिद्धार्थ गौतम रस्त्याने येताना जाताना त्यांना दिसले. ते उर्वेलामध्ये पलीकडल्या काठावर बोधिवृक्षाकडे चालले होते. तेवढ्यातच त्या स्वस्तिकला, ज्याचं नाव होतं स्वस्तिक, गवतवाला, गाई म्हशी चारणारा, त्याने आपल्या डोक्यावर असणारा भारा गवताचा, त्यामधून काही पेंडी, गवताच्या पेंड्या सिद्धार्थ गौतमाला दान केल्या. ते नरम नरम गवत घेतलं आणि सिद्धार्थ गौतम पलीकडल्या तीरावर गेले. नंतर त्या बोधिवृक्षाखाली, जे पिंपळ वृक्षाखाली, ते गवत अंथरलं, पूर्वेकडे तोंड करून बसले. ते गवताचं आसन बनवलं नरम नरम, त्या आसनावर बसले. बसल्यानंतर 5-6च्या दरम्यान संध्याकाळी बसल्यावर संकल्प केला, जोपर्यंत मला ज्ञान प्राप्ती होणार नाही तोपर्यंत मी या अधिष्ठानाला अजिबात सोडणार नाही. हात हलवणार नाही, पाय हलवणार नाही, खाजवणार नाही, उठणार नाही, बसणार नाही. फक्त अधिष्ठान असं घेतलं जबरदस्त, इथून आता हाडं पडले, मांस गळून पडलं, रक्त सुकून गेलं, हड्ड्याखाली पडल्या तरी चालेल, परंतु मी अजिबात या बोधिवृक्ष, या वृक्षाखालून पालथी मारली, पद्मासन घेतलं आणि बस अधिष्ठान केलं, बिलकुल हलणार नाही. पूर्ण प्राण गेला तरी चालेल. तेवढं मोठं अधिष्ठान, तेवढा मोठा संकल्प. आता किती वर्ष लागते ज्ञान प्राप्ती करायला, किती वर्ष नाही माहित नाही, किती मोठा निर्णय. आणि आम्ही एक घंटा नाही बसत, 15 मिनिट सुद्धा एक सारखं बसत नाही. त्यांनी तर ज्ञान प्राप्तीचा संकल्प केला. विचार करायला पाहिजे. आम्हाला त्यांचं अनुकरण करण्याचे प्रयत्न करणे आहे, तर आम्ही सुरुवात कोण्या याच्यापासून करतो? 5 मिनिट, 10 मिनिट, 15 मिनिट, 20 मिनिट, अर्धा तास एवढंच करतो. तरी 5 मिनिट आम्ही ध्यान करायला योग्य बसत नाही. योग्य प्रकारे बसत नाही. श्रद्धा नाही. त्यांना श्रद्धा होती ज्ञानाप्रती, संबोधी प्रती, म्हणून त्याने श्रद्धेनं प्राप्त करण्यासाठी आपल्या श्रद्धेला पहिले वर काढलं, बाहेर काढलं, चित्त मृदू बनवलं आणि तेव्हा संकल्प केला. तर त्यांचा संकल्प पूर्ण झाला आणि त्या वृक्षाखाली मार सेनेचा पाडाव केला. म्हणून म्हणतात, पंचमारे पराजित्वा पत्तो संबोधी मुत्तमं. 5 मारांना त्या बोधिवृक्षाच्या खाली संबोधी प्राप्त करण्यासाठी 5 मारांना परास्त केलं, हरवलं. मार सेना इतकी हवी आहे आपल्यावर. काय काय आहे त्याच्यात? त्या मार सेनेमध्ये कोणते कोणते मार आहे? 5 प्रकारचे मार आहे. तिथे सिद्धार्थ गौतमाने नष्ट केले. माराला नष्ट केल्यामुळे बुद्ध झाले. माराच्या बाऱ्यामध्ये भगवान बुद्ध काय म्हणतात? एतदग्गं भिक्खवे अधिपते यानं यदिदं मारो पापिमा. काय म्हणतात बुद्ध? या ब्रह्मांडामध्ये पापी मार नावाचा जो प्राणी आहे त्याचं अधिपत्य गाजवण्यामध्ये, तो सर्वावर अधिपत्य गाजवण्यामध्ये अग्र आहे. बुद्ध काय म्हणतात? आपल्यावर हावी होण्यामध्ये अग्र आहे, आपल्याला काबू करण्यामध्ये अग्र आहे, आपल्याला आलसी बनवण्यामध्ये अग्र आहे, आपल्याला झोपाळू बनवण्यामध्ये अग्र आहे, राग द्वेष मोह आपल्या अंदर टाकण्यामध्ये अग्र आहे. म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलेलं आहे, एतदग्गं भिक्खवे अधिपते यानं यदिदं मारो पापिमा. या ब्रह्मांडामध्ये पापी मार नावाचा जो सत्व आहे, प्राणी आहे, त्याचं सर्वावर अधिपत्य आहे. ते अधिपत्य गाजवण्यात अग्र आहे. म्हणून तो प्रथम मार आहे, स्कंदमार. खंडमार म्हणजे स्कंध, 5 स्कंद आहे. त्याच्या प्रती आपली आसक्ती जास्त असल्यामुळे बार बार जन्म घेऊन दुःख भोगावे लागतात, मरावे लागतात, म्हातारं व्हावं लागते, जर्जर व्हावं लागते. कशामुळे? या 5 स्कंधावर
बद्दल आसक्ती असल्यामुळे त्याला म्हणतात पंचस्कंध. 5 उपादान स्कंध. उपादान म्हणजे आसक्ती, कशाप्रती? स्कंधाप्रती. 5 स्कंध कोणते? रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. 5 उपादान कोणते? हे 5 उपादानास प्रती आपली जितकी आसक्ती राहील तितके जन्म होतात. तेवढं हे 5 उपादान स्कंध याच्यावर सारा ताबा हे कोणाचं क्षेत्र आहे? माराचं क्षेत्र आहे. स्कंध मार, नाम आणि रूप, शरीर आणि मनावर कोणाचा ताबा आहे? माराचा. माराचं क्षेत्र आहे. सारा संसार या माराच्या क्षेत्रामध्ये सापडलेला आहे. म्हणून पहिला मार कोणता आहे? स्कंध मार. दुसरा मार कोणता आहे? किलेश मार. कोणता आहे? किलेश म्हणजे क्लेश, हर प्रकारचे क्लेश म्हणजे दुःख. हे हात दुखते, पोट दुखते, नाक दुखते, कान दुखते, डोळा दुखते, दुखते दुखते, दुःखही दुःख, शारीरिक दुःख, मानसिक दुःख, पारिवारिक दुःख, सामाजिक दुःख, दुःखही दुःख. हा एक क्लेश मार. सारे क्लेश हे क्लेश उत्पन्न. या प्रकारचा दुसरा मार. तिसरा मार आहे अभिसंखार मार. अभिसंस्कार, जे उत्पन्न होणारे संस्कार आहे ते कर्म संस्कार आहे आणि त्या कर्म बनवणारे, बार बार जन्माला लावणारे हे जे संस्कार आहे हा सुद्धा एक मार आहे. चौथा मार आहे मच्छुमार. मच्छुमार म्हणजे मृत्यू. ज्या माराचं अधिपत्य आहे मृत्यूवर, आपल्याला वशमध्ये करूनच टाकते. फक्त बुद्धाचा मृत्यू झाला नाही, अनंताचा मृत्यू होत नाही. मृत्यू कोणाचा होते? जे लोक माराच्या तावडीत सापडलेले आहे, राग, द्वेष, मोह, लोभ, ईर्ष्या, अहंकार, क्रोध, मत्सर याने विकारग्रस्त आहे, असे लोक माराच्या तावडीत सापडलेले आहेत, दुःखाच्या या भवचक्रात अडकतात. या प्रकारे तो मृत्यू आपल्यावर हावी होतो. भगवान बुद्धांनी मृत्यू हावी झाला नाही, भगवान बुद्ध मृत्यूवर हावी झाले आणि म्हटलेलं की मी माझी घोषणा करणार, मी कधीच देह त्यागाचा हे मी ठरवणार, तो ठरवणार नाही. आणि इथे तर तो मृत्यू मार ठरवतो की आपण कधी मरायचं. जेवढं पाप कर्म करू तेवढं लवकर मरू, जेवढं पाप कर्म वाढेल तेवढे आपण बिमार पडू, जेवढं पाप कर्म वाढेल तेवढे आपल्या मागे दुःख लागेल, आपत्ती लागेल. हा पापाचा परिणाम आहे. दुःख भोगतो ना आपण, हे पाप कर्माचा परिणाम आहे की आपल्याला दुःख भोगावे लागतात. कारण मृत्यू आपल्यावर हावी आहे. कधी क्रोधित करतो, कधी द्वेषित करतो, कधी काय बोलायला लावतो, कधी संयम घसरवून टाकतो, संयमित राहत नाही. हा माराचा प्रभाव आहे. आपण माराच्या क्षेत्रामध्ये आहोत. म्हणून मार, मृत्यू मार किंवा मृत्यूकडे घेऊन जाणार किंवा आपलं आयुष्य कमी करणार आणि खतम करणार सांगता येत नाही. याला म्हणतात मृत्यूमार, मच्छुमार. याच्या कब्जामध्ये सापडलेला आपण सर्वजण. 5 आहे देवपुत्र मार. देवपुत्र मार हा देव परनिर्मित वशवर्ती म्हणजे वशमध्ये करणारा देवलोक. हा देव निर्वाण प्राप्ती मार्गामध्ये चालणारे जे लोक असतात, निर्वाण मुक्तीसाठी जे मार्गावर आरूढ असतात, त्या लोकांना प्रयत्न करू देत नाही. त्यांना परास्त करते, असफल करते आणि हर वेळेस कोणती ना कोणती गलती करायला लावते. निर्वाण मार्गामध्ये चालत असताना आपल्या हातानं कोणती ना कोणती घडवते तो गलती. म्हणजे शुद्ध होऊ देत नाही, परिशुद्ध होऊ देत नाही, मुक्तीकडे जाऊ देत नाही, कोणती ना कोणती गलती करायला लावते. तर तो आहे देवपुत्र मार. लोभन देते, प्रलोभन देते, चक्कर मध्ये आणते. अशा प्रकारे हे 5 मार आहे. आणि या 5 माराची सेना किती आहे? 5 माराची एक सेना आहे, मार सेना म्हणतात त्याला. सिद्धार्थ गौतम बोधी वृक्षाखाली बसल्यावर पुरी मार सेना तुटून पडली.
अदृश्य रूपाने कोणी शस्त्र घेऊन आले, कोणी घोड्यावर आले, कोणी हत्यावर आले, कोणी नाग बनवून आलं. डोळे बंद केला साराच्या सार दिसायला लागलं समोर. असे कोणी युद्ध करत आहे, कोणी मारायला येत आहे शस्त्र घेऊन, कोणी नाचत आहे, कोणी कल्ला करत आहे. ते डोळे बंद केले ध्यानाला बसल्यावर ही मारसेना आपल्यावर आक्रमण करते आणि आपल्याला या मार्गावरून भटकवते. बऱ्याच वेळा भटकवलं, पण भगवान बुद्धांनी त्याला महत्व दिलं नाही. एकदा तर तो रूप बदलवून आला मार, की तू जवान आहे, तू सुंदर आहे, तुझ्या घरी काही खायला कमी नाही, तुझ्या घरी धन दौलत आहे, नोकर चाकर आहे, तू जा सोडे अधिष्ठान, काय पडलं याच्यामध्ये, आरामशीर मौज मजा कर. भगवान बुद्ध म्हणतात, अरे तू कोण आहे मला माहित आहे, तू मार आहे, मला तू परास्त करायला पाहते, पण माझा दृढ अधिष्ठान इतका आहे, माझा संकल्प आहे आणि माझ्या तो पुण्यकर्म वीर्य उत्साह एवढा आहे की तू मला हलवू शकत नाही. एवढा माझा संकल्प जबरदस्त आहे, मी हटणार नाही, प्राण गेला तरी चालेल. तू मार आहे मला माहित आहे, तू मला प्रलोभन देतो नाही, बिलकुल जाणार नाही. त्याला वापस जावं लागलं त्या माराला. ही माराची पहिली सेना काय आहे? काम वासना. तारुण्यात आल्याबरोबर येवो की न येवो, मोबाईल वरचे पिक्चर पाहिले किंवा चित्र पाहिले मन खराब होतोच. टीव्ही वरच्या सिरियला पाहिल्या किंवा कोणते काही पिक्चर असे खराब अंगवाले पाहिले मन खराब होतोच. मनामध्ये वाईट भावना उत्पन्न होतोच, मन भटकतोच. म्हणून या गोष्टी शोभनीय नाही, आपल्यासाठी हितकारक नाही. पण ही काम वासना माराची पहिली सेना. हे आपल्याला चांगल्या मार्गावर ध्यानाला बसलं तरी मनामध्ये हे विकार उत्पन्न होतात आणि उठवतात, प्रभावित करतात. ही मार सेना काम वासनेची पहिली सेना. दुसरी सेना काय आहे? साधना करण्यासाठी, ध्यान साधना करण्यासाठी, वंदना करण्यासाठी, दान देण्यासाठी, धर्म ऐकण्यासाठी मनामध्ये श्रद्धा नाही राहत, अरुची राहते, आवड नाही राहत. काहीतरी बसलो म्हणजे बसलो, हातपाय पसरले कसंही बसलो, म्हणजे ही श्रद्धा नाही आहे, रुची नाही आहे, मजबुरीने बसलो असं होते. ज्याची मजबुरी आहे समोर आली, त्याची रुची नाही आहे पुण्यकर्मात, तो पापाकडेच जाणार. रुची पैदा केलीच नाही मनात की हे बुद्ध वचन आहे, मला माझ्या मनाला शुद्ध करेल आणि मला पुण्यकर्म करून देईल आणि हे पुण्यकर्म मला दुःखातून मुक्तीकडे घेऊन जाईल, अशा प्रकारे तो विचारच करत नाही, तर त्याच्या मनामध्ये धर्म ऐकण्याची इच्छाच जागृत होत नाही. म्हणून आवड राहत नाही, अरुची पैदा होते, म्हणून रुची नाही राहत. तिसरी सेना आहे भूक आणि प्यास, तहान. तर तुमच्यावर मार हावी झालेला आहे. आज तुम्ही कोणाच्या तावडीत सापडले? माराच्या. म्हणून तुम्हाला काय आठवते? आज काय केलं पाहिजे? खाल्लं पाहिजे. वाटते ना? तुम्ही कोणाच्या सपाट्यात सापडले? पौर्णिमा असून सुद्धा माराच्या तावडीत सापडले. म्हणून माराची सेना काय आहे? भूक आणि तहान. ही सेना आहे, आपल्याला तिकडे आकर्षित करते, संयमितच राहू देत नाही. म्हणून आपल्याला खायला पाहिजे. म्हणून काय म्हणतो? नाही नाही नाही, मी नाही पालन करत, मला नाही पालन करायचं, मला जेवायला द्या, खायला द्या. ते खाऊ खाऊ पूर्ण राक्षस बनतो तो कोणत्या ना कोणत्या जन्मात. इतकं खाते, इतकं खाते, जन्मभर खाते तरी पोट भरत नाही. पुढचा जन्म कशाचा आहे? राक्षसाचा. कितीही खा, पोट भरणारच नाही. म्हणून भगवान बुद्धांनी 4 उपोषण दिलेले आहे. 7 वर्षाच्या वयापासून तर 80-90 वर्षाच्या वयापर्यंतच्या व्यक्तीसाठी 4 उपोषण आहे. आणि ते बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मग्रंथामध्ये दिलेली आहे. कुठे? 345 पान नंबर. प्रत्येकाने उपोषण केलं पाहिजे म्हणते 4 दिवस. म्हणून खाण्यावर बंदी, दाताला त्रास नाही, मसुड्याला त्रास नाही, गिळाला गळ्याला त्रास नाही, त्याला बारीक करायला जठराग्नीला आतडीला त्रास नाही, आणि मल फेकण्यासाठीही त्रास नाही. म्हणजे एनर्जी डबल येते. खाऊ खाऊ पूर्ण शरीर झिजवून टाकतो आपण.
कमजोर करतो. म्हणून हे महिन्यातले 4 दिलेले फ्रेश मूड राहण्यासाठी आणि दीर्घ आयुष्य जगण्यासाठी. तो दीर्घ आयुष्य जगतो. आणि जो खातो जसा गटर मध्ये काहीतरी टाकत आहे तर तिथे किडे पैदा आहे. आपल्या अंदर भयानक किडे आहे. रक्त कोण बनवतो? रक्त कोण बनवतो? पेशी बनवतात. पेशी काय आहे? किडे आहे. मस्तक आपलं जे चालते, या मस्तकामध्ये सुद्धा कधी कधी आपण म्हणतो ना, त्या डोक्यात काय किडा तळमळते का म्हणतो की नाही? किडे राहतात. बकऱ्याची मुंडी फोडून पहा, त्याच्यात किडे राहतात. आपल्या अंदर भरपूर किडे आहेत. एखादी जखम झाली तर थोड्याच दिवसात काय होते? लक्ष दिलं नाही तर इतके किडे कुठून आले? भयंकर किडे निघते. तो डुकराची हत्या करणारा चुंद सुकर, किती किडे पडले त्याच्या अंगात? हत्या करणाऱ्याच्या अंगात किडे पडतात. भयानक किडे होते. या प्रकारे एक दिवस, हप्त्यातला एक दिवस उपवासात पालन केलं पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? खाला. एक दिवसही आपण तो पाळत नाही. म्हणून ही काय आहे? मार सेना. आणि या मार सेनेच्या कोणत्या ह्याच्यात सापडलो आपण? कोणत्या सेनेत? 3ऱ्या नंबरच्या. तुम्हाला खायला पाहिजे ना? नाही, आम्ही नाही करत, आम्ही नाही. 3ऱ्या नंबरच्या मार सेनेत सापडू नाही तुम्ही. 3री भूक आणि तहान. त्यानंतर 4थी सेना तृष्णा, इच्छा. कपड्याप्रती इच्छा, खाण्याप्रती इच्छा, सुंदरतेप्रती इच्छा, फेऱ्यान लवली प्रति इच्छा, पावडर प्रति इच्छा. इच्छा दुनियाभराचं लेपन लावा, जमा करा. इच्छा काही खतम होत नाही. याला म्हणतात तृष्णा. तृष्णा अशी नदी आहे की जिचा उदय जाणता येत नाही आणि अंतही जाणता येत नाही, पण अंत करता येते. जाणता जरी नाही आला तर तृष्णेचा अंत करता येते. तन्हानं खयमज्जगाती. तृष्णेचा क्षय केल्यामुळे बुद्ध बनले. बुद्ध कशामुळे बनले? तृष्णेचा क्षय केल्यामुळे बुद्ध बनले. ही 4थी सेना आहे. 5वी सेना प्रमाद, आळस. पुण्य कर्म करण्यासाठी आळस येते, झोप येते. पहा किती झोपल्यासारखे झाले. एनर्जी नाही येत. ज्याच्याजवळ पुण्य कर्म नाही आहे त्याला एनर्जी नाही येत. ज्याच्याजवळ पुण्य आहे तो पुन्हा पुन्हा रात्रभर जागतो पुण्यासाठी, झोपत नाही. तो रात्रभर जागत असतो. पुण्यकर्म त्याच्यासाठी जबरदस्त बल देते, एनर्जी देते. त्याच्या शरीरामध्ये पूर्ण टिकवून ठेवतो, स्टॅमिना देतो. या प्रकारे एनर्जी मिळते. आपण महाराजच्या तावडीत सापडल्यामुळे तृष्णा आपल्याला परास्त करते. त्यानंतर आळस उत्पन्न होते. त्यानंतर भयभीरुता, भय उत्पन्न होते. झोपलं तरी झोपेमध्ये ओरडते, अरे पकड 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 पकड, आला आला आला, मम्मी मम्मी मम्मी. हे काय? झोपेमध्ये ओरडणे म्हणजे कुठेतरी तो कोणत्या ना कोणत्या जन्मात भयभीत झालेला आहे किंवा याच जन्मात भयभीत झाला. ते स्वप्न पडत राहते. कशामुळे पडते? पुण्यकर्माकडे दुर्लक्ष केल्यामुळे, पुण्यकर्म पदरी नसल्यामुळे. ज्याच्याजवळ पुण्यकर्म आहे त्याच्याजवळून थोड्याच दिवसात फार ते खराब स्वप्न आणि भीती फार गायब होते, थांबतच नाही. काहून? की त्याने पुण्यकर्माने आपलं देह तपवलेला आहे. तपवलेल्या लाल तपलेल्या लोखंडावर माशी बसते का? नाही बसत. म्हणून ज्याने पुण्यकर्म केलं, म्हणून दरवर्षी शिबिरात आलं तर पुण्यकर्म होते. दरवेळेस विहारात गेलं प्रवचन ऐकायला तर पुण्य होते. आणि ज्याच्या चित्तात पुण्य भरपूर आहे त्याच्यामध्ये ना वाईट स्वप्न पडत. 11 फायदे पाहिले ना मैत्रीचे.
त्याला स्वप्न पडत नाही, त्याला जहर असर करत नाही, त्याच्यावर शस्त्र चालत नाही, त्याची देवता रक्षण करतात, त्याला भूत प्रेत लागत नाही, यक्ष त्याला भयभीत करत नाही. या प्रकारे 11 प्रकारचे फायदे त्याला लाभ होते. कशामुळे? धर्माच्या ठिकाणी नेहमी नेहमी शील पालन करणे, वंदना करणे. आपल्या घरात जरी केली तरी चालते, पण रोज पाहिजे नित्य नियम घरामध्ये वंदना करणे. गंधे तरंग निघून जातात, गंधे आपल्याला काबूमध्ये करणारे जे प्राणी हटून जातात, आपल्या घरात थांबत नाही, आणि शांती ही शांती, सुखही सुख, प्रसन्नता आहे प्रसन्नता. मग वाईट स्वप्न कुठून पडणार? घरामध्ये जेव्हा परित्राण झालेला आहे आणि घरातले लोक रोज वंदना घेते, त्याचे गंधे तरंगच कुठे आहे तिथे? काही लोक वर्षातून एकदा परित्राण घेतात. कशासाठी? गंध्या तरंगांना हटवण्यासाठी आणि घरामध्ये शुद्धीचे तरंग फिरत राहावं आणि आमची सुरक्षा व्हावी यासाठी. या प्रकारे बुद्ध वचनाचा संग्रह पठन केला जातो. म्हणून त्या व्यक्तीला भय भीरुता वाटत नाही, कारण तो पापाप्रती भय मानतो, म्हणून तो पाप कर्म करत नाही, पुण्यच करत राहतो, म्हणून त्याला भय सतावत नाही. 7वी सेना आहे शंका. बुद्धाच्या धम्मावर कधीही त्याची शंका नसते. शंका कुशंका करत नाही तो श्रद्धावान व्यक्ती. तर जो शंका कुशंका करतो तो मारसेनेच्या तावडीत सापडलेला आहे. त्याला माराने आक्रमण केलेलं आहे त्याच्यावर, तो पुढे जाऊ शकत नाही, कारण शंका कुशंका हा निर्वाण मार्गातला अडथळा आहे. 8वी सेना आहे म्रक्षता, स्तंभता, गर्व आणि अहंकार. ही सेना. गर्व प्रत्येक व्यक्तीमध्ये, कोणामध्ये धनाचं गर्व, कोणाला नोकरीचं गर्व, कोणाला शिक्षणाचं गर्व, कोणाला पैशाचं गर्व, कोणाला सुंदरतेचं गर्व. गर्व ही गर्व. एक व्यक्ती असा नाही ज्याला गर्व नाही, अहंकार नाही. धर्मवान व्यक्तीला गर्व नाही राहत, शीलवान व्यक्तीला गर्व नाही. त्याला माहित आहे हे सारं बदलणार आहे, परिवर्तनशील आहे, हे नष्ट होणार आहे, टिकणार नाही आहे, आज आहे उद्या नाही आहे, म्हणून तो गर्व करत नाही, अहंकार करतो आपल्या सुंदरतेवर. अरे सुंदरता ही भंग पावणारी आहे. धनही कोर्ट कचेरीच्या मार्गाने, बिमारीच्या मार्गाने, चोराच्या मार्गाने जाणार आहे. अहंकार जेवढा केला, धनावर गर्व केलं, ते सारं जाणार आहे. शिक्षणावर गर्व. शिक्षण सुद्धा शिलाविना कोण्या कामाचं नाही आहे. शिक्षण सुद्धा मनुष्याला दुर्गतीला पाठवते गर्व केलं तर. या प्रकारचं गर्व काही लाभदायक नाही. सुंदरतेवर गर्व. खेमाने सुंदरतेवर गर्व केलं होतं, खूप सुंदर होती. भगवान बुद्ध सुंदरतेमध्ये दोष शोधत होते. हे शरीर किती गंध आहे, 32 प्रकारची गंदगी आहे, मलमूत्र. या शरीरातून काय काय नाही निघत. ठसा निघते, शेंबूड निघते, डोळ्यातून चिपूड निघते, कानातून मैल निघते, शरीरातून घाम निघते, मलमूत्र निघते. कोणत्या दरवाज्यातून सुगंध निघते? निघते का एखाद्या दरवाज्यातून सुगंध? सांग, दाखवा बरं. एखाद्या दरवाज्यातून सुगंध निघते का? तरी सुंदरतेवर गर्व. भगवान बुद्धांनी तिचं गर्व नष्ट करण्यासाठी राजाला सांगितलं की माझं प्रवचन राहणार आहे वेळूवनामध्ये, तो आपल्या पत्नीला कोणताही काही बहाणा बनवून पाठव. 500 मैत्रिणी घेऊन ते पिकनिक करायला चालली. 500 मैत्रिणी रथ, जे वेळूवनामध्ये मस्त मनोरम्य वन होतं. भगवान बुद्धाचं तिकडे प्रवचन चालू आणि इथं रथ चालला. भगवान बुद्धाकडे अचानक दृष्टी गेली. भगवान बुद्धांनी आपल्या बाजूनं 2 मुली तयार केल्या रिद्धिबलानं, इतक्या सुंदर की तिच्यापेक्षा 7 पट. 16 वर्षाच्या, दोन्ही बाजूला 16 ते 18 वर्षाच्या मुली उभ्या आहेत आणि भगवान बुद्धाला हवा घालत आहे. खूपच सुंदर तिच्यापेक्षा आहे, रिद्धिबलानं तयार केल्या आणि त्या भगवान बुद्धाला हवा घालतच आहे. तर तिची नजर पडली आणि पटकन तिनं रथ थांबवलं. अरे मी तर म्हणत आहो की मीच सुंदर आहे, माझ्यापेक्षाही सुंदर मुली भगवान बुद्धाला हवा घालत आहे, मी तर यायच्या समोर काहीच नाही. एकसारखी पाहत राहिली. भगवान बुद्ध इकडे प्रवचन करत आहे आणि तिची नजर त्या मुलींवर आहे. थांबवला रथ. भगवान बुद्धानं पाहिलं की आता हिला लाभवते. बस भगवान बुद्धाचं प्रवचन सुरू आहे, त्या मुली हवा घालत आहे. हवा घालता 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 त्या मुली 18 वर्षाच्या झाल्या.
18च्या 20च्या झाल्या, 20च्या 25च्या झाल्या, 25च्या 35 वर गेल्या, 35च्या 45 वर गेल्या, 50 वर गेल्या, 60 वर गेल्या, 70 वर गेल्या, 80 वर गेल्या. एकदम केस पिकले आणि माना हालायला लागल्या, डोलायला लागल्या, हात हालायला लागले आणि हळूहळू हळू त्याचे हात ढिले पडले, पंखे खाली पडले, सुरकुत्या लोंबल्या पूर्ण शरीराच्या आणि एकदम केस फुकून गळून खाली पडल्या. धडकन खाली पडल्या त्या दोघी मुली म्हाताऱ्या होऊन. तेव्हा तिनं पाहिलं, अरे 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 अरे, शरीराची ही अवस्था आहे का? मी तर म्हणत होती की माझं शरीर खूप सुंदर आहे, टिकणार आहे, पण शरीराची तर शेवटची अवस्था अशी आहे वाटते. तिला तिथेच सत्य कळलं. पटकन उतरली रथातून, भगवान बुद्धाला वंदन केलं आणि भगवान बुद्धाला वंदन करून तिने गृहत्याग केला. नंतर भिक्षुनी बनली, खेमा भिक्खुनी, अनंत झाली, जीवन मुक्त झाली. हे असं असते. म्हणून सुंदरतेवर गर्व करणे, शिक्षणावर गर्व करणे, पैशावर गर्व करणे, नोकरीवर गर्व करणे, पदावर गर्व करणे, एक दिवस गर्वाचे घर खाली राहत नाही. कितीही धनावर पैशावर गर्व करत असेल तो व्यक्ती, त्याचा पैसा कोर्ट कचेरीच्या मार्गाने, दवाखान्याच्या मार्गाने, पूर आला तर वाहून जाते, अग्नी लागली जळून जाते, चोर आले तर घेऊन जाते. थांबत नाही त्याचा पैसा, कारण त्याला अहंकार आहे. थांबतच नाही, कोणत्या ना कोणत्या गलत मार्गाने निघूनच जातो. घे, तुला अहंकार आहे पैशाचा, दे भर, कोर्टात भर, कचेरीत भर, पोलीस स्टेशन मध्ये भर किंवा दवाखान्यात भर, नाही तर चोर आले तर घेऊन जाऊ दे. आणि अग्नी लागली अचानक घरामध्ये, घरी नसताना जळून खाक होते, पूर आला भयानक, वाहून जाते, कुठं थांबते? म्हणून हे गर्व करणे काही योग्य नाही, दुर्बुद्धी आहे. गर्व करणे दुर्बुद्धीमुळे मनुष्य आपली चांगली प्रज्ञा गमावून बसतो, बुद्धी गमावून बसतो आणि पागलासारखा होऊन जातो, बडबड करायला लागतो, दुसऱ्याला शिवीगाळ करायला लागतो, असे ते त्याच्यामध्ये दुर्गुण उतरणं सुरू होते. म्हणून ज्याचा वाणीवर संयम आहे, काय बोलतो, कुणाशी बोलतो, कसं बोलतो, तर आपण थोडस विचार केला तर आपलं गर्व कमी होऊ शकते की कोणते शब्द कुठे उच्चारावे. या प्रकारे गर्व हे माणसाला दुर्गतीला नेते. हे 8वी सेना आहे. 9वी सेना लाभ प्रसिद्धी. लाभ प्रसिद्धी एखाद्याची झाली तर दुसरा जळतो. कोणी जर काही चांगलं काम करत असेल तर जळतो, त्याला जलन होते. चांगल्या कामाला सहयोग करणार नाही, पण चांगल्या कामात खोट्या कशा टाकायच्या, काड्या कशा टाकायच्या, त्याला वाईट कसं म्हणायचं, त्याची निंदा कशी करायची, हे चालते. म्हणजे हाती चलता बाजार, कुत्ते भोगते हजार. हाती काय करतो? राजाचा हाती चालताना कुत्रे किती भोगतात? कुत्रे भरमसाठ भोगतात. पण हत्ती त्याच्याकडे पाहतो का? प्रतिउत्तर तरी देतो का? हत्याचं कामच आहे की आपल्या मार्गाने चालत राहणे. कुत्र्याचं काम आहे सदैव भुकत राहणे. हस्सच करते, काऊनच करते, कसाच करते, कायलेस करते. कुत्र्याचं काम काय? भुकणे. भूक आदत आहे भुकण्याची. भुकून भुकून काय करणार? आपली एनर्जी बर्बाद करणार आणि एक दिवस आयुष्य कमी करणार, मरून जाणार बिमार पडून. पण हत्याचं काय होते? हत्ती तर दीर्घायू आहे, मदमस्त चालत आहे, आरामशीर, कोणाशी काही लेनदेन नाही, आपल्या कामात मग्न आहे. या प्रकारे जलती है दुनिया जलने दे, अपना प्रेम का रिक्षा चलने दे. बस प्रेम करायचं आपण त्याच्यावर. जळणाऱ्या लोकांवरही प्रेम करायचं, विरुद्ध वागणाऱ्यावर प्रेम करायचं, निंदा करणाऱ्यावरही प्रेम करायचं. म्हणून प्रेम का रिक्षा चलने दे. या प्रकारे हे लाभ प्रसिद्धी, बरेच लोक मला लाभ झाला पाहिजे, माझी प्रसिद्धी झाली पाहिजे असं म्हणून ते सत्काराची इच्छा करतात. माझा सत्कार झाला पाहिजे. किती लोक पारितोषिक मिळवतात, बक्षीस, त्याच्या घरी ढीग लागते, दुनियाभराचे अवॉर्ड भेटले म्हणते. पण त्याच्या मागचं माहित आहे का? त्या पुरस्काराच्या माग 1000 रुपये किंवा 2000 भरा लागते. काय काय पुरस्कार मोठे असतात तर 5000 भरा लागते. हे पुरस्कार सारे पैशाचे आहे, त्याच्या कर्तृत्वाचे नाही आहे. ज्याच्या घरी सिल्ट भरपूर आहे,
हा, विद्यार्थ्यांना नाही भरावं लागत, विद्यार्थ्याची इमानदारीची असते, हा त्याचे ते शिक्षणाच्या हिसाबाने. पण ज्यांच्या घरी सील्ड भेटले, ज्यांना काही पुरस्कार भेटले असेल, त्यांना त्यांच्या कामाचा पुरस्कार म्हणतात, ते दाखवतात लोकांना, पण त्याच्या मागं 500,000. मलाही भेटले होते, दिल्लीला गेलो होतो मी पुरस्काराला, एक मेडल आणि पुरस्कार भेटला होता पुस्तकं लिहिल्याबद्दल. 2 पुस्तक आहेत माझे, 12 पुण्यकर्माचे लाभ आणि त्रिरत्न वंदना परित्राण, दिल्लीला भेटला होता. 1000 रुपये भरावं लागले. म्हणलं हे काय नाटक आहे, हे असा पुरस्कार असते का? अरे पुरस्कार द्यायचा तर बिना पैशाचा, तो पुरस्कार खरा. पैसेच भरतात आणि भरावं लागते, तेव्हा हे पुरस्कार लोकांना दाखवतात, मला इतके पुरस्कार भेटले. त्या पुरस्काराच्या मागची कहाणी पैशावरच आहे सारा खेळ. पैसा भर, नाव देऊन देते, इतके भरा लागन तर भरतं का नाही, नाही म्हणलं तर पुरस्कार नाही, भरलं तर पुरस्कार. या प्रकारे बऱ्याच लोकांना शाळेतले जेवढे भेटते टीचर लोकांना, त्यांना पैसे भरा नाही लागत, विद्यार्थ्यांना नाही भरावं लागत. बाकी सगळीकडे समाजामध्ये पैशाशिवाय पुरस्कार नाही भेटत. या प्रकारे तो चाहत इच्छा करतो. त्यानंतर 10वी सेना आहे, गलत तरीकेने कमवलेल्या यश, मिळवलेलं यश. दुसऱ्याची चापलुसी करून यश मिळवते, हाजी हाजी करून यश मिळवते, पैसा देऊन यश मिळवते, रिश्वत देऊन यश मिळवते, ते आहे गलत तरीक्याने कमवलेलं यश. या प्रकारे या 10 सेना आहे. यामध्ये येतो आत्मप्रशंसा आणि परनिंदा. स्वतःचे सांगायचे असले दुसऱ्याला तर खूप गुण सांगायचे, आणि दुसऱ्याची निंदा, तो काय सांगते, लय खराब आहे, माहीतच आहे, कसा आहे, दुसऱ्याची निंदा. आणि आपली प्रशंसा, आपले दुर्गुण माजरीसारखे झाकून ठेवणारा आणि दुसऱ्याच्या दुर्गुणाचे वाभाडे हाकलणारा. 4 प्रकारचे मूर्ख लोक आहे या जगात, त्याच्यापैकी हा एक आहे. या प्रकारे तो जो व्यक्ती या मारावर विजय मिळवतो तो व्यक्ती शूरवीर म्हटल्या जाते. तर अशा प्रकारे भगवान बुद्ध या मारावर विजय मिळवून हे विजयी झालेले आहे. तर आजचा हा दिवस उपोषक आणि बुद्ध जयंतीचा असल्या कारणाने सगळीकडे पूर्ण देशामध्ये, सर्व देशामध्ये बुद्धाची जयंती मोठ्या उत्साहाने रात्रभर, श्रीलंकेमध्ये आज पूर्ण रात्रभर चालते, पूर्ण 12 वाजेपर्यंत. कुठे कुठे महापरित्राण रात्रभर, सकाळचे 6 पर्यंत. नुसतं दान देणे, हर विहारात जिथं गेलं तिथं दान आहे आज, पूर्ण रात्रभर. झोपत नाही तिथले लोक. थायलंड, बर्मा, श्रीलंका, कंबोडिया, व्हिएतनाम, कोरिया, जपान, चायना, झोपत नाही आज, रात्रभर झोपत नाही. दान करतात, धर्म ऐकतात, सूत्रपठन करतात, रात्रबंदी याच्यात घालवतात. आणि आम्ही झोपा काढतो, कारण आमच्यामध्ये, भारतातल्या लोकांमध्ये श्रद्धा अजिबात नाही आहे, कवडीची नाही आहे, मतलबापुरती आहे. म्हणून भारतात बुद्धाचा धम्म नाही आहे, भारतात बौद्धही नाही आहे. परंपरेचे जसे बौद्ध असतात ना, कन्वर्ट बौद्ध असल्या कारणाने श्रद्धा नाही आहे. केलं तर केलं, नाही तर नाही केलं, खा प्या आणि मजा करा, कोण काय बिघडवते, माझं मी पाहून घेईल, ही अवस्था आहे. म्हणून भारतात बौद्धही अजिबात नाही आहे. 0.5. आणि ते 0.5 कुठले? परंपरेचे बुद्ध भारतात, आपण नाही. बौद्ध आसाम, त्रिपुरा, नागालँड, अरुणाचल हे परंपरेचे बुद्ध काळापासूनचे बुद्धिस्ट आहे. त्यामुळे 0.5 बौद्ध आहे, बाकी सारे आपण बौद्ध नाही, फक्त म्हणतो पण बुद्धिस्ट नाही. सर्टिफिकेट नाही आणि आचरणाने नाही. कास्ट. या प्रकारे आपल्याला बुद्धासमान बनायचं असेल तर भगवान बुद्धाने सांगितलं की 4 उपवासाचं पालन केलं पाहिजे. आणि आजचा हा दिवस पवित्र दिवस आहे, त्रिविध पावन दिवस आहे. तर या दिवशी आपण योग्य प्रकारे धर्म जाणल्या गेलेला आहे की बुद्ध कसे बनले, त्यांनी नेमकं काय प्राप्त केलं सिद्धार्थ गौतमानी. आणि बराच समाजामध्ये गैरसमज पसरवल्या जात आहे आणि अपप्रचार केला जात आहे भिक्षूकडून सुद्धा.
भिक्षू लोकांकडून सुद्धा अपप्रचार पसरवला जात आहे की जी सिद्धार्थ गौतम बुद्ध बनले ते फक्त सुजाताच्या खीरवरच बनले आणि ते बुद्ध पौर्णिमेच्या पहिल्या दिवशी खीर दान केली. म्हणजे स्वप्न पडले त्यांना आणि दुसऱ्या दिवशी याच दिवशी सकाळी खीर खाल्ली त्यांनी. पहिल्या दिवशी स्वप्न पडले आणि बुद्ध जयंतीच्या दिवशीच सकाळी तिने खीर दान केली. त्याच खिरीच्या भरोशावर बुद्धत्व प्राप्त केलं, म्हणून ती खीर महान ठरली. भिक्षू लोक सुद्धा अपप्रचार कसा करतात, या पौर्णिमेच्या पहिली जी पौर्णिमा आली होती त्या पौर्णिमेला सुजाताने खीरदान केली आणि 1 महिना त्याचे गोळे बनवून सिद्धार्थाने जाग्यावर खाल्ले आणि मग ज्ञान प्राप्त झाला. वैशाखी पौर्णिमेला ज्ञान प्राप्ती झाली, त्या महिन्यापासून तर या महिन्यापर्यंत त्या खिरेचे गोळे बनवून खाल्ले. असा अपप्रचार भिक्खू लोक सुद्धा करतात. अभ्यास नसल्यामुळे, योग्य अभ्यास नसल्यामुळे आपण त्या भानगडीत पडू नये. मी पुरावे दिले, व्हॉट्सअप फेसबुकवर सुद्धा पुरावे 4-5 दिलेले आहे की सिद्धार्थ गौतमाला संबोधी प्राप्त झाली फक्त सुजाताच्या खिरेमुळे, परंतु त्याच दिवशी खीरदान केली ज्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली. दिवसा भोजन केलं आणि रात्रभर संघर्ष केलं. तो दिवस बुद्ध पौर्णिमेचा निघाला, वैशाखी. म्हणून पहिल्या दिवशी आज भोजन केलं आणि आज संध्याकाळी रात्रभर संघर्ष करून रात्रीचे 12 वाजता संबोधी प्राप्त झाली. तर तो दिवस होता वैशाखी पौर्णिमा आणि खीर होती सुजातान खीर. त्याच दिवशी पहिल्या दिवशी खीर तिनं दान केली आणि रात्रभर ते खिरेची ऊर्जा मिळाली. गलत प्रचाराला महत्व देऊ नये. तर अशा प्रकारे आज आपण जे काही धर्म श्रवण केलेला आहे, ग्रहण केला, त्या पुण्याच्या बलाने तुमचे सर्वांचे मंगल हो, कल्याण हो, श्रीमंगल